नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे कोकणाचा स्वाद माझ्या जगण्यात. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एक लाईक मात्र नक्की करा. आपण एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. तर ही रेसिपी आहे ना, तर कोकणात मोस्टली ही कोकणात केली जाते. तर आपण आणि खूप साधी, सोपी, सिंपल अशी आहे. पण आपल्याला असं नाव हे केलं ना, की बाबा असं वाटतं की खूप म्हणजे कठीण आहे. पण काही नसतं, कठीण नसतं कोणतीही रेसिपी, खूप सोपीच असते. पण आपण जरा एकदा बघितली व्यवस्थित ना, की खूप छान येते. तर मग चला तर बघूयात, आपण रेसिपी करायला सुरुवात करूयात. तर हे लेअरवाले घावणे आहेत. तर त्यासाठी आपण एक नारळ घेतलेला आहे आणि तो फोडून घ्यायचा. चांगल्या पद्धतीने असं फोडून घ्यायचा आणि अशा कोकणात वेळ्या असतात, तर त्या वेळेवर किसून घ्यायचं. आणि आपण गॅस चालू करायचा. आता हे बघा, पातेलं ठेवायचं गॅसवर आणि हे खोबरं आहे ना, ते आता आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करूयात. हे बघा, हे असं ओतायचं. खूप सिंपल, साधी, सोपी रेसिपी आहे. हे बघा, आता याच्यामध्येच आपण लगेच गूळ टाकायचा. असं नाही आहे की त्याला भाजूनच घ्यायचं आधी, असं नाही. ते गूळ आणि हे एकदम भाजलं जातं. हे बघा, गूळ तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त टाकू शकता. मी इथं 4-5 चमचे टाकलेले आहेत. तुम्हाला जसं गोड हवं असेल तर जास्त टाका, कमी हवं असेल तर कमी टाका. आणि जसं आपण मोदकाला सारण करतो नाही का, त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये तूप टाकूयात. 1 चमचा तूप टाकायचं. तुपाने एक स्मेल छान येतो, म्हणून तूप टाकायचं. आणि तूप टाकून सुद्धा चांगलं मिक्स करायचं. आता हे इतकं भाजायचं की फक्त गूळ हा मेल्ट झाला पाहिजे. आता वेलची पावडर टाकलेली आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. कोणतेही टाका तुम्ही ड्रायफ्रूट्स. हे बघा, आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, इतकंच हे करायचं आहे, जास्त काही असं शिजायची गरज लागत नाही. हे बघा, हे जायफळ थोडं किसून टाकायचं आहे. जायफळाने एक वास छान येतो, खूप सुगंध येतो त्याला. हे बघा, हे झालेलं आहे. आता हे थंड करायला ठेवूयात. आता आपण हा तवा ठेवूया. ह्या तव्याला कोकणामध्ये भिडं म्हणतात. आता तवा गरम होतोय, तर आपल्याला हे बघा, हे तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. काही ह्याच्यात काही जास्त टाकायचं नाही. हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ, बस इतकंच टाकायचं आणि पाण्याने मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता हे मिक्स करूया. हे पहा, चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणी अजून लागणार आहे याच्यामध्ये, आपण पाणी टाकूयात. फक्त ओरिजिनल तांदळाचं पीठ आहे, त्याच्यात दुसरं काही कोणतं पीठ ॲड केलेलं नाही आहे. हे फक्त तांदळाचं पीठ आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे झालं पाहिजे, इतकं पातळ पाहिजे. झालेलं आहे. आता आपण एका ब्रशने तव्याला तेल लावून घेऊयात. आणि आता हे प्रत्येक वेळेला आपण जेव्हा घेतो ना, तेव्हा हे चांगलं खालून मिक्स करायचं. कारण खाली पीठ तळायला राहतं, म्हणून हे प्रत्येक वेळेला घेताना चांगलं मिक्स करायचं आणि मग घ्यायचं. हे बघा, हे आता आपण हे तव्याला सगळं पसरलेलं आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं. 1 ते 1.5 मिनटं झाकण ठेवूयात. हे बघा, 1-1.5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे आणि आपण हे फक्त हे सैल झालं काय बघूयात. हे बघा, हे
उचललं जातं. आता हे झालेलं आहे. आता हे बघा, एका म्हणजे अर्ध्या भागाला हे बॅटर लावायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने लावायचं आहे. गॅस बारीक करायचा. हे बघा, आता एका बाजूला व्यवस्थित लावलेलं आहे. आता ती बाजू आहे ना, याच्यावर फोल्ड करायची. हे बघा, सिंपल आहे, एवढं काही हे नाही आहे. बघा, आता जी बाजू आपण पलटी केलेली रिकामी आहे ना, त्याला तेल लावून घेऊयात. हां, आणि आता जे बॅटर आहे हे परत हलवून ह्याच्यामध्ये सोडून देऊया. आता गॅस मोठा केलेला आहे. हे बघा, आणि आता हे बघा, सगळ्या बाजूने हे करायचं आणि परत झाकण ठेवायचं ह्याच्यामध्ये. ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि परत 1-1.5 मिनटं झाकण ठेवायचं आहे. याला काही जास्त वेळ लागत नाही. काढायचं परत. आता आपण बघा, ज्या भागाला लावलेलं आहे ना त्या भागाला नाही लावायचं. जे रिकामी आहे ना तिकडची बाजू त्याला लावायचं. त्याला हे बॅटर सोडून घेऊयात. हे बघा, हे चमच्याने असं पूर्ण हे होत नाही, पण आपण हाताने करूयात. हे बघा, हे अशा पद्धतीने हे चांगलं करून घ्यायचं सगळ्या बाजूने. हे बघा, आता काय करायचं, हिकडची बाजू आहे ती तिकडच्या बाजूला टाकायची. हे बघा, ही त्याच्यावर टाकायची. गूळ असल्यामुळे थोडं लागतं ते खाली. बघा, आता ह्या बाजूला पण तेल लावून घ्यायचं. आता बघा, हे बॅटर परत हलवून घ्यायचं आणि या बाजूला लावायचं. मैत्रिणीनं एवढं खूप छान लागतं ना, नक्की करून बघा तुम्ही. हे बघा, परत 1-1.5 मिनटं झाकण ठेवायचं आहे. परत काढायचं आणि परत आपण बॅटर इथं लावून घ्यायचं. हे बघा, असं व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं पसरून घ्यायचं. हे बघा, हे चांगलं. आता काय करायचं, परत एक तिकडची बाजू इकडं करायची. हे बघा, असं हे चांगलं असं दाबून घ्यायचं आणि परत तिकडे पण तेल लावून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं. परत हे मिक्स करून ओतून घ्यायचं. हे बघा, आणि परत झाकण ठेवायचं 1-1.5 मिनटं. पटापट होतात हे. आणि त्या साईडला परत आपण हे बॅटर लावून घ्यायचं. बघा, हे बघा, अशा पद्धतीने हे चांगलं लावून घ्यायचं आणि ही बाजू तिकडं पलटी मारायची. आता हे जास्त हे झाल्या म्हणून ते फाटत आहे, पण नाही, चांगलं दाबून घ्यायचं, मग व्यवस्थित होतं. हे बघा, आता असं जाळीवर काढून घ्यायचं. असं अगदीच फाटल्यासारखं वाटतं तर अजून एक लेअर लावून घ्यायचा. एक घावणं असाच टाकायचा आणि तो लावून घ्यायचा. हे बघा, खूप छान, चवीला अप्रतिम होतात. मैत्रिणींनो, खरंच नक्की करा. खूप छान आहे. बघा, मस्त. खायला तर एवढा अप्रतिम लागतो ना, मस्त. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.